आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर एका युवकाने धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सायंकाळी महापालिकेच्या कार्यालयात घडली। या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान एक युवक निवेदनाच्या बहाण्याने महापौर सय्यद इक्बाल यांना भेटण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात आला होता। निवेदनाच्या संदर्भावरून त्याने महापौर यांच्याशी बाचाबाची करून वाद घालण्याचा प्रयत्न केला। महापौर सय्यद इक्बाल यांनी संबंधित युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्यास तयार नसल्याने सुरक्षा रक्षकाने त्याला कार्यालयाबाहेर काढले। त्यानंतर युवकाने गोंधळ सुरूच ठेवला। दरम्यान त्याच्याजवळ असलेले धारदार शस्त्र त्याने महापालिका आवारात टाकून देत पळून जाण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकाने तात्काळ त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। संबंधित आरोपी विरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली। या घटनेनंतर पोलीस ठाणे परिसरात महापौर सय्यद इक्बाल यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेवला आहे। दरम्यान या घटना परभणी महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे। घटनेच्या निषेधार्थ 10 जून रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नाशेर खान पठाण यांनी दिली आहे। परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष नात्याने मी आज असं आवाहन करतो की आमचे महापालिकाचे जे महापौर सय्यद इक्बाल साहेब आहे त्यांच्यावर एका युवकाने शस्त्र घेऊन त्यांच्या अंगावर हमला केला। त्या निषेधामुळे आज जे मोठा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही सगळे येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि तसेच उद्या आम्ही पूर्ण महापालिका त्याच्या निषेधामध्ये लेखी बंद करणार आहोत। कारण आता ते म्हणजे तो आला, त्याच्याकडे शस्त्र होता, आमच्या सिक्युरिटी गार्डने त्याला धरलं आणि त्याच्यामुळे फार मोठा हा एक निश्चित झाला। त्याच्या मारण्याच्या उद्देशाने आला होता का? असं काय सांगू शकत नाही ना, त्याच्याकडे हातार घेऊन आला म्हणजे काय ते जीव बी मारू शकत होतं। त्यांचं आमचे सिक्युरिटी गार्ड होते म्हणून त्या बरं झालं ना। घटना किती वाजता घडली काय असेल ते अंदाजा तितकं तर समजा त्यावेळेस मी नव्हतो तिथं आणि माझे सिक्युरिटी गार्ड होते। माझ्याकडे सुरक्षा विभाग प्रमुख बी आहे मी आणि माझे कर्मचारी तिथे होते। महापौर साहेबांचं असं झालं की त्या लोकांनी धरलं। आज सगळे महापौर साहेब आणि सगळे लोक येऊन तिथे पी.आय. साहेबांकडे बसले आणि त्यालाही धरलं आणि त्याच्या मनात काय होतं कर्मचाऱ्यांची काय भूमिका असणार आहे सगळं म्हणजे महापौरवर असं झालं उद्या कोणाला आंदोलन करणार का? नाही, लेखी पण करणार आम्ही होतो, निषेध करणार या घटनेचा। महापौरांवर जर असं होत असेल तर सामान्य माणसाचाही सुरक्षा बरोबर ना, त्यामुळे आम्ही थोडस एक निषेध करणार आहे उद्या।